30 वर्ष सातत्याने इंडस्ट्रीमध्ये काम करणं अजिबात सोपं नाही, कारण इतकं अनस्टेबल फील्ड आहे की रोज नवीन काहीतरी आपल्या समोर येत असतं. आज काम आहे, उद्या काम नाहीये. मग अभिनेत्री म्हटलं की लग्न, प्रेग्नन्सी सगळंच आलं. सई, मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, ताई मला तुझ्याकडनंही ऐकायला आवडेल. एवढं तू बघितलंयस लहानपणापासून आईचं नाही म्हटलं तरी स्ट्रगल रोजचा असतो आपल्याला, राईट? एकदा जेव्हा तिने तुला सांगितलं की नाही या क्षेत्रामध्येच काम करायचंय, तेव्हा तू तिला म्हणाली होतीस की बघितलंयस ना सगळा प्रवास, ते काय होतं नेमकं? आणि सई, आपण बघतो ना आपल्या आईची जर्नी, तर तू बघितली आहेस सगळी, तरीही तू कसं ठरवलंस की तू रेडी होतीस की हे सगळं आपण फेस करूया? येस, ताईपासून सुरुवात करूया. तिने जेव्हा सांगितलं तेव्हा इट केम ॲज अ सरप्राईज. म्हणजे मला थोडासा धक्का बसला. तो सुखद धक्का होता. पण तू म्हणतेस ना, आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो त्यातले चढ उतार, अनेक गोष्टी, ते दिसायला जितकं चकचकीत पॉश दिसतं त्याच्या मागे खूप स्ट्रगल असतं. एव्हरी डे नवीन स्ट्रगल, खूप मनस्ताप असतो. आणि कुठलंच क्षेत्र हे सोपं नाहीये, कुठलंच काम. त्यामुळे तिला मी सल्ला वगैरे देण्या इतकं मोठी नाही, पण मी तिला एवढंच सांगितलं होतं, जे काही करशील ते खूप 100% मनापासून कर. आणि यू शूड एन्जॉय. जेव्हा आपण आपल्या कामाची आधी मजा घेतो तेव्हा ती प्रेक्षकांना येते. त्यामुळे आपल्याला, म्हणून मग रोल निवडताना सुद्धा की, आणि म्हटलं तुला चॉईस आहे. चॉईस असणं आयुष्यामध्ये ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला कधी कधी नसायचं, समोर जे येईल भूमिका ती मिळाल, काम मिळतंय. तर मी म्हटलं, आणि कारण कसं असतं, कधी कधी घर चालवायचं असतं, बिकॉज दिस इज व्हॉट आय डू फॉर अ लिव्हिंग. आणि EMI हा जो शब्द आहे तो सुटला नाहीये आणि कोणाला. आपण इक्वॅलिटी जेव्हा म्हणतो तेव्हा आर्थिक भार सुद्धा मी इक्वली घेणारी व्यक्ती आहे. त्यामुळे हे माझं जॉब आहे, ऍक्टिंग हा. त्याच्यामुळे मला कधी कधी चॉईस असायचा, कधी कधी नसायचा. पण मी तिला म्हटलं तसं तुझं नाहीये, त्यामुळे तुला खूप चॉईस आहे. सो देन मेक शुअर की यू विल मेक अ गुड चॉईस. आणि बस एवढंच सांगितलं की जे करशील ते मनापासून आणि एन्जॉय कर. येस आई, पण तुझं असं सेकंड माइंड काही नव्हतं ना, कारण रोज नवीन स्ट्रगल आहे. तू कुठल्याही इंडस्ट्री, कुठल्याही फील्डमध्ये जा, सो तुझं डे 1 पासून ठाम होतं की नाही, आय एम रेडी फॉर दिस. टोटली रेडी फॉर दिस. कारण मला जेव्हा करावं असं वाटलं तेव्हा एवढं पॅशनेटली वाटतं. हे असं नुसतं हॉबी म्हणून किंवा मज्जा येते म्हणून मी जेन्युअनली नाही करत. मी माझ्याकडे, म्हणजे मी अभ्यासही ह्याच्यातच केला आहे. व्हिस्लिंग वूड्समध्ये मी ॲक्टिंगच शिकले 3 वर्ष, डिग्री कोर्स केला तिकडे. तर मला एवढं मनापासून खूप पॅशनेटली आय फील फॉर दिस आर्ट की मला हेच करायचं. आणि आनंदाने सांगायची गोष्ट अशी आहे की व्हिस्लिंग वूड्समध्ये सुद्धा तिच्या संपूर्ण बॅचची ती वॅलेडिक्टोरियन पण झाली. ओह येस.